जाणता शिडी उतरण्यासाठी 5000 वर्ष लागली आहेत आणि चढता मात्र एका सेकंदामध्ये. हीच आहे योग बळाची कमाल. बाबांच्या आठवणीद्वारे सर्व पापेसुद्धा नष्ट होतात आणि आत्मा सतोप्रधान सुखी बनते. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना बसवून समजावून सांगत आहेत. रुहानी बाबांची महिमा तर मुलांना सांगितली आहे. तो ज्ञानाचा सागर, सत्यचित्त आनंद स्वरूप, शांतीचा सागर आहे. बाबा काय काय आहे? जी, त्यांच्यासाठी सर्व बेहदची वैशिष्ट्ये सांगितली जातात. आता बाबा आहेत ज्ञानाचा सागर. यावेळी जे काही मनुष्य आहेत ते सर्व जाणतात की आपण भक्तीचे सागर आहोत. भक्तीमध्ये जो सर्वात जास्त भक्ती करणारा असतो ना, त्याला मान मिळतो. यावेळी कलियुगामध्ये आहे भक्ती आणि दुःख, सतयुगामध्ये आहे ज्ञानाचे सुख. असे नाही की तिथे ज्ञान आहे, नाही. तर ही महिमा केवळ एक बाबांची आहे आणि मुलांची देखील खूप महिमा आहे. कारण बाबा मुलांना शिकवतात, यात्रा देखील बाबा शिकवतात. बाबांनी दोन्ही यात्रा सांगितल्या आहेत. भक्त लोक तीर्थयात्रा करतात, चारी बाजूला परिक्रमा चक्र लावतात, चारी बाजूला तीर्थयात्रा करण्यासाठी जातात. तर तितका वेळ चारी बाजूला परिक्रमा लावतात, तितकाच वेळ विकारामध्ये जात नाहीत. म्हणजे दारू इत्यादी कोणतेही छिची वस्तू खात पित नाहीत. कधी बद्रीनाथला जातात, कधी काशी वाराणसीची फेरी मारतात, विश्वनाथ. भक्ती करतात भगवंताचीच. आता भगवंत तर एकच असायला पाहिजे ना. तरी सुद्धा सर्वत्र कशाला जातात? तीर्थ करण्यासाठी. शिवबाबांच्या तीर्थक्षेत्राची देखील खूप जण परिक्रमा करतात, चक्र लावतात, तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी जातात. आता सर्वात मोठे बनारसचे तीर्थक्षेत्र गायले आहे ना, ज्याला शिवाची पुरी म्हटलं जाते. सर्वत्र जातात, परंतु ज्याचे दर्शन करण्यासाठी सर्वत्र तीर्थावरती जातात किंवा ज्याची भक्ती करतात त्याची बायोग्राफी, त्याचा पूर्ण परिचय आणि तो करतो काय म्हणजे त्याची बायोग्राफी आणि त्याचं ऑक्युपेशन बिलकुल कुणालाही ठाऊक नाही. मात्र सर्वत्र तीर्थ करण्यासाठी जातात आणि त्याची भक्तीसुद्धा करतात, परंतु तो कसा आहे, त्याचा परिचय काय आणि तो करतो काय हे कोणालाही ठाऊक नाही. म्हणून याला भक्तीला म्हटलं जाते अंधश्रद्धा. कारण कुणाची पूजा करणे, डोके टेकणे, डोके टेकविणे आणि ज्याच्या जीवनाला कहाणीला न जाणणे, याला म्हटलं जातं अंधश्रद्धा. म्हणजे ब्लाइंड फेथ, अंधविश्वास आहे. बघा, घरामध्ये देखील साजरे करतात, देवी देवतांची किती पूजा करतात. मातीच्या किंवा दगडाची देवी बनवून तिला किती सजवतात, श्रृंगार करतात. समजा लक्ष्मीची मूर्ती बनवितात, तर त्यांना विचारा तुम्ही की ह्या लक्ष्मीचं बायोग्राफी सांगा. ही लक्ष्मी कुठून आली, काय आहे, काय हिला एवढं प्रेम करता, तर काही सुद्धा सांगता येणार नाही. तर त्या भक्तांना विचारा तुम्ही की ह्या लक्ष्मीची बायोग्राफी सांगा, तर म्हणतील ही लक्ष्मी सतयुगाची महाराणी होती आणि त्रेताची मग सीता होती. बाकी यांनी मग किती वेळ राज्य केले? लक्ष्मीनारायणाचे राज्य कधीपर्यंत चालले हे मात्र कोणीही जाणत नाही. भक्ती मार्गामध्ये तीर्थयात्रेला जातात, हे सर्व आहेत भगवंताच्या भेटण्याचे उपाय. भक्तीमध्ये भगवंताला भेटण्यासाठी किती उपाय करतात, किती तीर्थ करतात. वेदशास्त्र पठण करणे हा देखील भगवंताला भेटण्याचा एक उपाय आहे.
परंतु भगवंत आहे कुठे? तर म्हणतील तो सर्वत्र आहे. हे सुद्धा किती चुकीचं आहे. आता तुम्ही जाणता शिक्षणाद्वारेच आपण हे देवी देवता बनतो. कुठल्या शिक्षणाद्वारे? जी, आता तुम्ही मुले जाणता शिक्षणाद्वारेच आपण हे देवी देवता बनतो. बाबा स्वतः येऊन तुम्हाला शिकवत आहेत. ज्याच्या भेटीसाठी अर्धा कल्प भक्ती मार्ग चालतो म्हणतात, बाबा आम्हाला पावन बनवा आणि तुमचा परिचय देखील द्या की तुम्ही कोण आहात. बाबांनी सांगितलं आहे, मुलांनो तुम्ही आत्माबिंदी आहात ना. आत्म्याला इथे शरीर मिळालं आहे म्हणून इथे कर्म करते. देवासाठी म्हणता येईल की हे सतयुगामध्ये राज्य करून गेले आहेत. देवतांसाठी मात्र काय म्हणतात की हे सतयुगामध्ये राज्य करून गेले आहेत. आता पहा, ख्रिश्चन लोक किती बरोबर सांगतात. ख्रिश्चन लोक तर समजतात खरोखर गॉड फादरने स्वर्ग स्थापन केला आणि आपण तिथे नव्हतो. भारतामध्ये स्वर्ग होता. त्यांची बुद्धी तरी देखील चांगली आहे, कारण स्वर्गासाठी आणि गॉड पिता परमपितासाठी योग्य तरी बोलतायत. कोण? ख्रिश्चन. भारतवासी सत्वप्रधान देखील बनतात, तर मग तमोप्रधान देखील बनतात. ते इतके सुख पाहत नाहीत. दुसऱ्या धर्माची लोक इतकं सुख नाही पाहू शकत, तर इतके दुःख देखील पाहत नाहीत. आता मात्र शेवटीचे ख्रिश्चन लोक थोडे किती सुखी आहेत ना. पहिले तर ते गरीब होते. पैसा तर मेहनत करूनच कमवला जातो ना. सुरुवातीला एक क्राइस्ट आला. ख्रिश्चन धर्मामध्ये काय झालं? आणजी सुरुवातीला एक क्राइस्ट आला, मग त्याचे धर्म स्थापन होतो आणि त्यांच्या धर्मामध्ये मग लोक वाढत जातात. एकाचे 2, 2चे 4 याप्रमाणे वृद्धी होत जाते. आता बघा ख्रिश्चनांचे झाड किती मोठे झाले आहे. परंतु सर्व धर्मांचं मुख्य मूळ फाउंडेशन आहे देवी देवता घराणाच. ते मग इथे यावेळी स्थापन होत आहे. पहिला एक ब्रह्मा, नंतर ब्राह्मणांची ॲडॉप्टेड संतान वृंदगीत होत जाते. तुम्ही आहे ब्रह्माची मुखवंशावली. ब्रह्माच्या मुखाद्वारे भगवंतानी तुम्हाला स्वीकार केला आहे ना. तर इथे सुद्धा प्रथम होता ब्रह्मा, मग ब्राह्मणांची ॲडॉप्टेड संतान वृंदगीत होत जाते. बाबा शिकवतात तर खूप जास्त ब्राह्मण बनतात. पहिला तर ब्रह्मा एकटाच होता ना. एकापासून किती वाढत गेली बघा. अजून कितीतरी होणार आहेत. जितके सूर्यवंशी चंद्रवंशी देवता होते ना, तेवढे सर्व ब्रह्मा कुमारी बनणार आहेत. पहिले आहेत हे एक शिवबाबा. त्यांची आत्मा तर आहेच. बाबांची संतान आपण आत्मे किती आहोत? आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एक अनादी आहे. कोण आहे आपल्या सगळ्यांचा पिता? जी, आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एक अनादी आहेत. मग सृष्टीचे चक्र फिरत राहते. सगळेच मनुष्य कायमच इथे नसतात ना. आत्म्यांना भिन्न भिन्न पाठ बजावायचा असतो. या झाडाचे सर्वात पहिले खोड आहे देवी देवतांचे. कुठल्या झाडाचे? मनुष्य सृष्टीच्या झाडाचं पहिलं मूळ काय आहे? तना काय आहे? देवी देवता. या सृष्टीचे सर्वात पहिले खोड आहे देवी देवतांचे. मग त्याच्यापासून भरपूर शाखा निघाल्या आहेत. तर बाबा समोर बसून तुम्हा मुलांना समजून सांगत आहेत, मुलांनो मी येऊन काय करतो? आत्म्यामध्ये सद्गुणांची धारणा होते ना. बाबा बसवून सांगत आहेत की मी कसा आलो. तुम्ही सर्व मुले जेव्हा पतित बनले आहात ना, तर आठवण करता मला. सतयुग त्रेतामध्ये तर तुम्ही सुखी होता, त्यामुळे आठवण करत नव्हता. द्वापारापासून नंतर जेव्हा दुःख वाढले तेव्हा मुले मला बोलवत असतात, हे परमपिता परमात्मा बाबा. तर बाबा म्हणतात, होय बाळानो, ऐकले मी. काय पाहिजे तुम्हाला? बाबा आम्हाला येऊन पतितांना पावन बनवा.
बाबा आम्ही खूप दुःखी पतित आहोत. आपण कसं बोलतोय ते बाबा म्हणतायत, मी ऐकले तुम्ही मला बोलवलं तर मी येऊन तुम्हाला म्हणतोय, होय बाळानो काय पाहिजे तुम्हाला. तर बाबा सांगतायत, तुम्ही काय म्हणताय परत. बाबा येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. बाबा आम्ही खूप दुःखी पतित आहोत, येऊन आम्हाला पावन बनवा. कृपा करा, आशीर्वाद करा, तुम्हीच मला बोलविले आहे. बाबा येऊन पतितांना पावन बनवा. पावन सतयुगाला म्हटलं जाते, हे देखील बाबा स्वतःच सांगत आहेत. ड्रामाच्या प्लॅननुसार जेव्हा संगमयुग असते, सृष्टी जुनी होते, तेव्हाच मी येतो. तुम्ही समजता. संन्यासी देखील दोन प्रकारचे आहेत ना. एक आहेत हठयोगी आणि दुसरे आहेत तुम्ही राजयोगी. राजयोगी म्हटलं जात नाही हठयोग्यांना. त्यांचा आहे हद्दचा संन्यास. घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन राहतात आणि त्यांचे फॉलोअर्स शिष्यसुद्धा बनतात. गोपीचंद राजाची देखील एक कथा सांगतात ना, की त्याने विचारले, तुम्ही घरदार का सोडता, कुठे जाता. शास्त्रामध्ये तर अनेक कथा आहेत ना. आता तुम्ही बीके राजांना देखील जाऊन, मोठ्या मोठ्या लोकांना देखील जाऊन ज्ञान आणि योग शिकवत आहात. त्याचप्रमाणे एक अष्टवक्र ऋषींची पण गीता आहे. ज्यामध्ये दाखवतात की राजाला वैराग्य आले. म्हणाले, मला कोणीतरी परमात्माची भेट घालून द्या. म्हणूनसाठी राजाने राजामध्ये सर्वत्र दौंडी पिटविली. ही तीच वेळ आहे, आत्ताचीच ही वेळ चालू आहे. कथा मात्र प्रतिकात्मक असतात. त्याचा पूर्ण साकारमध्ये प्रत्यक्षमध्ये आत्ताच खेळ चाललेला आहे. ही तीच वेळ आहे. तुम्ही जाऊन सर्व राजांना ज्ञान देताना, बाबांची भेट घालून देण्याकरिता जसे तुम्ही भेटले आहात ना, तसं इतरांना देखील परमात्माची भेट घालून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, सेवा करायची आहे. तुम्ही म्हणता, आम्ही तुम्हाला स्वर्गाचा मालिक बनवू, जीवनमुक्ती देऊ. मग त्यांना बोला, शिवबाबांना आठवण करा, तर काय होईल, स्वर्गपद मिळाल्याने जीवनमुक्ती, मुक्तीसुद्धा मिळेल. इतर कोणाचीही नाही, शिवबाबांची आठवण करा. तुमच्याकडे देखील सुरुवातीला बसल्या बसल्या एकमेकांना दृष्टी देत ध्यानामध्ये जात होते ना. खूप आश्चर्य वाटत होते. त्यांच्यामध्ये ब्रह्मामध्ये शिवबाबा होते ना, तर बाबा चमत्कार दाखवत असे. दादी पहिले काय व्हायचं, दादी बसल्या बसल्या ध्यानामध्ये जायचे आणि स्वर्ग, कृष्णाबरोबर खेळ, सतयुग सगळं पाहून यायचे. तर बाबा म्हणतात, हा खेळ तर सगळा चमत्कार तर शिवबाबा करत असायचा, कारण शिवबाबाच ब्रह्माबाबामध्ये बसलेला होता. सर्वांची दोरी शिवबाबाच खेचून घेत होते. बापदादा एकत्र होते ना, कब्रस्तान बनवत होते. म्हणजे बाबा काय करायचे, ड्रिल करून घ्यायचे सगळ्यांच्याकडून कराचीमध्ये. आता जसे अव्यक्त मुरलीमध्ये बाबा आपल्याकडून ड्रिल करून घेतात ना, बाबा म्हणतात, चला एका सेकंदामध्ये बिंदी बना, अशरीरी बना, परमधामची यात्रा करा. बाबा ड्रिल करून घेतात ना आपल्याकडून, काल पण करून घेतली बाबांनी. त्याप्रमाणे त्यावेळेला साकारच्या वेळेला बाबा दादी यांच्याकडून ड्रिल करून घ्यायचे. म्हणजे असं म्हणायचे की आता तुम्ही बघा की तुम्ही मृत झाला, कब्रस्तानमध्ये आहे आणि फक्त आत्माच उरली आणि बाबांच्या आठवणीमध्ये झोपून घ्यायचे असं. तर ते बाबा ते प्रसंग सांगतायत की शिवबाबा कशी मुलांच्याकडून अभ्यास करून घ्यायचे. शिवबाबा सर्वांची दोरी खेचून घेत होते. बापदादा एकत्र होते ना, कब्रस्तान बनवत होते. सर्वांनी बाबांच्या आठवणीमध्ये झोपून जा असा अभ्यास करून घ्यायचे. सर्वजण ध्यानामध्ये जात होते. ही सर्व शिवबाबाची चतुराई होती. त्याला मग बरेच जण जादू समजू लागले. तो होता शिवबाबाचा खेळ. कारण शिवबाबा आहे जादूगर, सौदागर, रत्नागर आहे ना. धोबी देखील आहेत, सोनार देखील आहेत बाबा, वकील देखील आहेत. सर्वांना रावणाच्या जाळ्यामधून सोडवणारा बाबाच आहे ना. तर बाबाच असा अभ्यास करून घ्यायचे. त्यांना सर्वजण बोलवतात, हे पतित पावन, हे दूर देशामध्ये राहणारा
आम्हाला येऊन पावन बनवा. सर्वजण त्यांनाच आठवण करतात. हे देखील पतित दुनियामध्येच त्याला बोलवतात. पतित शरीरामध्ये बाबा येऊन आम्हाला पावन बनवा असाच पुकार करत राहतात. प्रत्येक आत्मा भगवंतालाच बोलवत असते. आता तुम्ही त्याचा देखील अर्थ समजता की पतित पावन कसा येतो, काय करतो, हे तुम्ही आता अर्थासहित समजता ना. तर बाबा म्हणतात, बाबा येऊन तुम्हाला सांगतात, मुलांनो, तुम्हा मुलांनी रावणाच्या देशामध्ये मला बोलविले आहे. मी तर परमधाममध्ये बसलो होतो. स्वर्ग स्थापन करण्यासाठी मला तुम्ही नरकामध्ये रावणाच्या देशामध्ये बोलवले आहे की या आणि आता सुखामध्ये आम्हाला घेऊन चला. आता तुम्हा मुलांना घेऊन जातात ना. बाबा तुम्हा मुलांना घेऊन जात आहेत आता श्रीमतावरती चालवण्याची, ज्ञान देतात, शक्ती देतात. बाबा पालना करत आहेत. बाबाच्या रूपामध्ये, टीचरच्या रूपामध्ये रोज शिकवत आहेत आणि सद्गुरूच्या रूपामध्ये शक्ती आणि वरदान देत आहेत. तर बाबा म्हणतात, तुम्ही मला बोलविले म्हणून कुठे बोलवलं, आणि रावणाच्या देशामध्ये, आणि आता सुखधामामध्ये येऊन घेऊन चला असे तुम्ही सांगता. आता तुम्हा मुलांना घेऊन जातात ना बाबा, तर हा सर्व आहे खेळ, ड्रामा. मी जे तुम्हाला राज्य दिले होते ना, ते संपुष्टात आले, पूर्ण झाले. नंतर देव द्वापार युगापासून परत रावण राज्य सुरू झाले. 5 विकारामध्ये जाऊन तुम्ही जाऊन पडले तर पतन झाले. सुख संपलं, दुःख पाठी लागलं. तर त्यांचे चित्र देखील जगन्नाथपुरीमध्ये आहेत ना. किती कसे खराब चित्र बनवले तुमचे. प्रथम क्रमांकावर जो होता ब्रह्मा, तोच मग 84 जन्म घेऊन आता शेवटीच्या जन्मामध्ये आहे ना. आता पुन्हा त्यालाच पहिल्या नंबरमध्ये जायचं आहे. हा ब्रह्मा बसला आहे ना, विष्णू देखील बसला आहे. त्याचे आपसामध्ये काय कनेक्शन आहे दुनियामध्ये कोणीही अर्थासहित जाणत नाही. कुणाचं कनेक्शन दुनिया जाणत नाही. कोण आहे ब्रह्मा आणि कोण आहे विष्णू? हांजी, हा ब्रह्मा बसला आहे, विष्णू देखील बसला आहे, परंतु त्यांचं आपसामध्ये कनेक्शन काय आहे दुनिया काहीही जाणत नाही. आता ब्रह्मा सरस्वती देखील खरे तर सतयुगाचे मालिक होते ना लक्ष्मीनारायणच्या रूपामध्ये. आत्ता मात्र नरकाचे मालिक आहेत. आता ते सुद्धा तपस्या करत आहेत. कोण? नाही, जे बच्चे एकदम आज्ञाकारी आहेत ते नाही बोलायचं, दुसऱ्यांनी बोलायचं. ज्यांना झोप येत आहे, थकान आलेली आहे, कंटाळा आलेला आहे, घड्याळाकडे लक्ष, त्या लोकांनी त्या बाबाच्या मुलांनी बोलायचं. ठीक आहे. मुख्य तीव्र पुरुषार्थी मुलांनी नको बोलायला. तर बाबा सांगतात म्हणजे सगळ्यांचं लक्ष जाईल. नाही तर बाबा टीचरप्रमाणे बसून शिकवत आहेत आणि आम्ही आपल्या इकडे तिकडे डुलत आहे, तर आमचा फायदा होणार नाही. बाबा सांगतात, मुलांनो, आता नरकाचे मालिक आहात. आता ते तपस्या करत आहेत. हां, खरं तर ब्रह्मा सरस्वती देखील खरे तर सतयुगाचे मालिक लक्ष्मीनारायण होते. आता नरकाचे मालिक आहेत. आता ते तपस्या करत आहेत. हे लक्ष्मीनारायण बनण्याकरता स्वयं सरस्वती आणि ब्रह्मासुद्धा तपस्या करत आहेत. बघा, दिलवडा मंदिरामध्ये तुमचं पूर्ण आठवणीचं बनवलेलं आहे, सेम टू सेम यादगार दाखवला आहे. बाबा देखील इथेच आले आहेत. म्हणून आता लिहितात देखील, आबू सर्व तीर्थामध्ये महान आहे. सर्व धर्मांच्या तीर्थामध्ये मुख्य आहे तीर्थ आबू. कारण परमपिता बाबा इथेच येऊन सर्व धर्मांची सद्गती करतात. म्हणूनसाठी तीर्थ सर्व तीर्थामध्ये महान आहे. आबू तीर्थ काय आहे? आबू तीर्थ काय आहे? मागच्या भिंतीजवळ बसलेल्या माताजी सांगा, आबू काय आहे? सर्व तीर्थामध्ये महान. तर बाबा सांगतात, कारण आबूमध्येच परमात्मा येऊन सर्व धर्मांची, सर्व मनुष्याची सद्गती करतात.
तुम्ही शांतीधामाला जाऊन मग स्वर्गामध्ये जाता. बाकीचे सर्व शांतीधामामध्ये निघून जातात. ही आहे तुमची जडचित्र यादगार. हे तुम्ही आता आहे चैतन्य. जेव्हा तुम्ही चैतन्यामध्ये तसे बनाल ना, तेव्हा मग ही मंदिरं इत्यादी सुद्धा सर्व नष्ट होतील. मंदिरं कधी नष्ट होतील? जेव्हा आम्ही प्रत्यक्षामध्ये स्वभाव संस्कार वृत्तीदृष्टीमधून देवता दैवी गुणाने सजू ना, तेव्हा मात्र ही मंदिर आणि भक्ती नष्ट होतील. मग पुन्हा भक्ती मार्गामध्येही यादगार द्वापार युगापासून बनवतील. आता तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. काय करत आहोत आम्ही? मागच्या मुलांनी सांगा, मागचे भाई जी एकदम आहेत ते सांगा, काय करत आहे आता आपण? कशासाठी बसलो एकत्र कामधाम सोडून, घरबार सोडून इथे? हांजी, आता तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. मनुष्य समजतात स्वर्ग वरती आहे, परंतु तुम्ही मुले जाणता ना, स्वर्ग तर ह्याच भारत भूमीवरती होता. आता मात्र नरक आहे. स्वर्ग कुठे होता? भारताच्याच भारत देशामध्येच, म्हणजे ह्या धरतीवरती स्वर्ग आहे. स्वर्ग वरती आहे का आकाशामध्ये? नाही, स्वर्ग वरती नाही. आता तुम्ही समजता हा भारतच स्वर्ग होता, आता नरक आहे. हे चक्र पाहता सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते. द्वापारपासून बाकी इतर धर्म येतात. तर आता पहा किती धर्म झाले आहेत. द्वापार युगापासून आता तुम्ही संगमावरती आहात ना. सत्ययुगामध्ये जाण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. कलियुगामध्ये आहेत सर्व पत्थर बुद्धी, सतयुगामध्ये आहेत सर्व पारस बुद्धी. तुम्ही पारस बुद्धी होता ना, तुमची मग पत्थर बुद्धी तुम्हीच परत पत्थर बुद्धी बनला आहात. कसे काय आपण पत्थर बुद्धी बनलं? काय झालं? डोकं फिरले का काय? कसं काय बनले पत्थर बुद्धी? का गेले विकारामध्ये? उडी मारली का सतयुगामधून डायरेक्ट? का गेले विकारामध्ये? कसे काय गेले? कारण सतयुगापासून त्रेता सतयुगामध्ये आता जी आपण दैवी गुणाने बॅटरी भरतो आत्मामध्ये, भाग्य भरतो, दैवी गुण भरतो, शक्तिया भरतो, ते सगळं आपण द्वापारयुग सतयुग आणि त्रेतामध्ये वापरतो ना. जन्म मृत्यूमध्ये येतो, खेळ खेळतो, तिथे आपण ती बॅटरी वापरतो आत्मेची. ज्याप्रमाणे तुम्ही सकाळपासून फोन चार्ज केला होता आणि दुपारमध्ये तो बॅटरी अर्धी झाली ना, कारण तुम्ही वापरत आहे ना दिवसभर त्याला. त्याप्रमाणे आत्म्याने सतयुगामध्ये जन्म घेतला, त्याच्यानंतर ती जन्म मृत्यूच्या खेळामध्येच खेळायला लागली. भले सुखात होती पण वापर तर सुरू होता ना बॅटरीचा. त्याच्यामुळे आपण तिथे पण 21 जन्म घेतले. त्याच्यामुळे जन्म मृत्यूचा खेळ खेळता खेळता आत्मा बॅटरीने परत कधी स्वतःला चार्जच नाही केलं, कारण ड्रामामध्ये आहेच नाही चार्जिंगचा रोल. सुखामध्ये कोणच आठवण करत नाही ना भगवंताला. त्याच्यामुळे आपण मग जलमृत्यूचा खेळ खेळता खेळता सतयुग त्रेतामध्ये ते भरलेलं भाग्य खातो आणि परत मग द्वापार युगामध्ये आपल्याला जाणीव होते की मला सुख देणार आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ, मला अखिचार आथा धन धान्य दौलत संपत्ती देणारा कोणतरी आहे. त्याच्यामुळे मग द्वापार युगामध्ये राजा विक्रमादित्य म्हणजे ब्रह्माचीच आत्मा प्रथम परमात्माच्या आठवणीमध्ये शिवलिंगाची स्थापना करते सोमनाथामध्ये, आणि परत हळूहळू मंदिरं सुरू होतात. द्वापार युगामध्ये इतकं दुःख नव्हतं, राजा महाराजा होते. तिथून हळूहळू बिझनेस धंदा सुरू झाला, तुझं माझं सुरू झालं, कामवासना हळूहळू आली आणि त्याच्यानंतर परत तिथेही आपण 1200 वर्ष राज्य केलं द्वापार युगामध्ये. आणि नंतर कलियुगाच्या सुरुवातीला पण इतकं दुःख नव्हतं. कलियुगाच्या अंत जेव्हा होणार असतो, परत जेव्हा सतयुगाचा दिवस येणार असतो, तेव्हा मात्र दुनियामध्ये अत्यंत दुःख निर्माण होतं. म्हणजे कलियुगाच्या अंतिम क्षणी भगवंत येतो, सर्व धर्मांचा अधर्माचा विनाश करून परत आत्म्याचा स्वधर्माची स्थापना करतो. आपण इथे परत पुरुषार्थाच्या रूपाने दैवी गुणांची धारणा करतो आणि परत भाग्य निर्मिती होऊन परत आपण खेळायला जातो. त्याच्यामुळे आपण काय झालं, द्वापार युगामध्ये विकारामध्ये जातो, कारण बॅटरी अर्धी झाली. त्यामुळे भगवंताची आठवण यायला लागली. त्याच्यासाठी बाबा सांगत होते, मुलांनो आता बघा, आता काय आहे, चक्र फिरत आहे. चक्र पाहता सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते.
द्वापारपासून बाकी इतर धर्म सुद्धा इथे येतात. आता पहा किती धर्म आहेत. हे आहे तमोप्रधान. आता तुम्ही आहात संगमावरती. कुठे आहेत आपण? कलियुगामध्ये नाहीये. कलियुगामधून आपल्याला प्रमोशन भेटलेलं आहे. बाबांनी लिफ्ट दिली ना. आता परमात्मा भेटला, भक्ती संपली, ज्ञानाच्या वर्गामध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. ज्ञानामधून आता पुरुषार्थ करून स्वर्गाच्या वर्गामध्ये जाणार. तर आता तुम्ही संगमावरती आहात. म्हणजे आत्मा परमात्माचं मिलन, कलियुगाचं अंतिम आणि सत्ययुगाची सुरुवात. म्हणजे प्रत्यक्ष रूपामध्ये, पर्सनल वैयक्तिक रूपामध्ये पाहिलं तर आपल्यामधून विकाराची समाप्ती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मा अतींद्रिय सुखामध्ये राहून कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखाचाच अनुभव घेते. ती सुखाचा, शांतीचाच अनुभव घेत राहील. म्हणजे आपण आत्तापासूनच संगमयुगामध्ये स्वर्ग सुखाला अनुभवायला सुरुवात करतो. कारण सर्व संस्कार इथेच भरायचे आहेत. परत संस्कार भरण्याचा टाइमच नाहीये, शक्ती पण नाहीये, सद्गती दाता पण बरोबर नाहीये, असं आहे. त्याच्यामुळे आपण संगमावरती आहोत. म्हणजे आपल्याला परमात्मा भेटलेला आहे. स्वर्गामधून आपण आता स्वर्गामध्ये जाण्याच्या रस्त्यावरती आहे. ज्याप्रमाणे पुरुषार्थ करू तेवढं लवकर आपण पोचू. म्हणजे ह्याच संगमावरती आपल्याला अतींद्रिय सुखाचा अनुभव होतो. ज्याप्रमाणे आपले ब्रह्माबाबांनी दादींना कितीही मोठी संकट आली तरी पण त्यांना माहिती होतं मी आत्मा आहे. हे शरीर माझं रोल या ॲक्टिंग करत आहे. तर या शरीराच्या ब्रह्माच्या नावाच्या साठी हे सगळं जेल खटले जाळतायत, पोळतायत, उपाशी राहायला लागतंय. आणि मग बाबांना समजतं की हे सगळं शिवबाबांचं आहे, माझं काहीच नाहीये, मी आत्मा आहे, बाबांची जबाबदारी आहे. तर बाबा ते ब्रह्माबाबा आणि दादी कशा आणि अजून सुद्धा आपले कितीतरी महारथी निश्चिंत अवस्था प्राप्त झालेले. मग ते कुठे येतात माळेमध्ये? 8 रत्नांची माळा, 9 रत्नांची माळा, 108ची माळा, 16,108च्या माळेमध्ये येणार आहेत ना ते. कारण ते 5वेत ऑनर होणारे सगळे तारे आहेत. मग आपल्याला पण त्याच्यामध्ये यायचं असेल तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की मी आता मागच्या संस्कारांना मनामध्ये येऊच देऊ नये ना. कारण मी कलियुगामध्ये परत उडी मारतो. मला संगमावरून परत सतयुगामध्ये उडी मारायची प्रत्यक्ष संस्कारामध्ये, आत्ता वैयक्तिक रूपामध्ये. कारण बाबा म्हणतात तू मर गए तो क्या होगा, तुम मर गए तो मर गई दुनिया, तुम मर गए तो मर गई दुनिया, और तुम खत्म हो गए तो हो गए विनाश, टाइम नहीं मिलेगा पढ़ने के लिए, है ना. तो बाबा कहते हैं बच्चे आता तुम्ही संगमावरती आहात. सतयुगामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. कलियुगामध्ये सर्व पत्थर बुद्धी, सतयुगामध्ये पारस बुद्धी. मग पत्थर बुद्धी बनला तुम्ही, पुन्हा पारस बुद्धी तुम्हालाच बनायचं आहे. आता बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही मला बोलवता, मी आलो आहे आणि मला तुम्हाला सांगत आहे मुलांनो काम विकाराला जिता. काय करायचे? कामना, छोटी छोटी मोठ्या काम विकार तर आपण जितला, परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारची इच्छा आपल्याला सतावत असतात, त्याला सुद्धा ओळखून खतम करून टाकायचं आहे ज्ञानाच्या जोरावरती. बाबा सांगतात काम विकाराला जिंका तर तुम्ही जगतजीत बनाल. मुख्य आहे काम विकार. सतयुगामध्ये आहेत सर्व निर्विकारी, कलियुगामध्ये आहेत सर्वजण विकारी. बाबा म्हणतात मुलांनो आता निर्विकारी बना. कारण 63 जन्म विकारामध्ये तुम्ही गेला आहात. आता हा तुमचा शेवटीचा जन्म, अंतिम जन्म आहे. पवित्र बनायचंच आहे, ते पण मनसा वाचा कर्मणा कृती वृत्ती दृष्टी स्मृती समर्थीमध्ये पवित्र बनायचं आहे. आता मरायचं तर सर्वांनाच आहे ना. स्वर्ग स्थापन करण्यासाठी आलो आहोत तर जरूर अंतिम जन्म पवित्र बना. तर काय होईल? सतयुगाची राजाई मिळेल. स्वर्ग स्थापन करण्यासाठी आलो आहोत तर आता माझ्याच श्रीमतावर चाला, मी जे सांगतो तेच ऐका. आता तुम्ही पत्थर बुद्धीला पारस बुद्धी बनवण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्ही पूर्ण सीडी खाली उतरला आणि आता मग चढता. तुम्ही जणू काही जीन आहात. जीनची कथा आहे ना, तो म्हणाला मला काम द्या नाही तर मी खाऊन टाकीन. तुमचं पण असंच आहे. तुम्ही उतरती कलामधून परत चढती कलामध्ये जाता, परत खेळता, परत उतरती कलामध्ये येता. तर बाबाने आज जीनची कहाणी आपल्याला, अल्लाउद्दीनचे कसं काय, अल्लाउद्दीन नाही, दुसरी ती जीनची कहाणी वेगळी आहे. तुम्ही जणू काही जीन आहात. जीनची कहाणी आहे ना, तो म्हणाला मला काम द्या. तर राजाने म्हटलं ठीक आहे, शिडी उतर आणि चढ. पुष्कळ मनुष्य असे म्हणतात की भगवंताला काय पडलं होतं
जे शिडी चढायला आणि उतरायला लावतात. भगवंताला काय झालं जी अशी शिडी बनवली? बाबा समजावून सांगत आहेत की भगवंत कधीही शिडी बनवत नाही. भगवंत कधीही कुणाला दुःख देत नाही. भगवंत तुमच्यामध्ये फरक करत नाही. हे सर्व तुमच्या कर्मावरती आधारित आहे. हा अनादी खेळ आहे. तुम्ही 5000 वर्षामध्ये 84 जन्म घेतले आहेत. तुम्हाला खाली उतरण्यामध्ये 5000 वर्ष लागली आहेत. आणि मग आता तर एका सेकंदामध्ये तुम्ही चढता. तुम्हाला समजतं मी आत्मा परमात्माचं मूल, तर 1 सेकंदामध्ये चढता. म्हणूनसाठी एवढ्या कमी वेळेमध्ये ह्या संगमामध्येच तुम्हाला भगवंत इतकं प्राप्ती करून देतो. कदाचित म्हणूनसाठी भगवंताला म्हटलं असेल, भगवान जब देता है तभी छप्पर फाड़ के देता है. छप्पर माना हमारे अंदर के सारे पाप कर्म विकर्म कमी कमजोरी को बाबा नष्ट करते, लेकिन हम निरंतर रूप से उनके मार्ग पे चलते रहेंगे. फिर परिस्थिति कुछ भी आने दो, आएगी. क्योंकि मेरे इतने जन्मों का पाप कर्मों का बोझा है, तो मेरे शरीर के रूप में, मनुष्य के रूप में, सगे संबंधी के रूप में मेरे सामने परिस्थिती जरूर आएगी. लेकिन मुझे श्रीमतचा मार्ग कुठल्याही रूपामध्ये सोडायचाच नाहीये. त्याच्यामुळे बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हाला खाली उतरण्यासाठी आणि तमोप्रधान बनण्यासाठी 5000 वर्ष लागली आणि मग वर मात्र एका सेकंदामध्ये जाता. ही आहे तुमच्या योग बळाची लिफ्ट. बाबा म्हणतात, मुलांनो, आठवण करा तर तुमची सर्व पापे नष्ट होतील. बाबा येतात तर सेकंदामध्ये तुम्ही वर चढता आणि मग परत खाली उतरण्यासाठी 5000 वर्ष लागतात. किती सुंदर गोष्ट आहे बघा. भगवंत आल्यामुळे आपण सेकंदामध्ये समजलो मी आत्मा आहे आणि परमात्माच माझ्यासाठी सर्वस्व आहे. तोच मला सगळं देणार आहे. मी कशाला इथे तिथे भटकू आता. बाबा येतात तर सेकंदामध्ये तुम्ही वर चढता आणि मग खाली उतरण्यासाठी परत तुम्हाला 5000 वर्ष लागली आहेत. कला कमी होत जातात. चढण्याची तर लिफ्ट आहे, सेकंदामध्ये जीवनमुक्ती. सत्वप्रधान तुम्हाला बनायचं आहे धारणा करून. मग हळूहळू तमोप्रधान बनाल. 5000 वर्ष लागतील. अच्छा, मग 1 जन्मामध्ये तमोप्रधानापासून सत्वप्रधान बनायचं आहे. आता जेव्हा की मी तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहे, तर तुम्ही पवित्र का नाही बनणार? बनायला पाहिजे ना. इतक्या कमी वेळामध्ये इतकी मोठी राजधानी मिळते, इतकं सुख मिळतं, तर का नाही पवित्र बनणार? जरूर बनायला पाहिजे. परंतु कामेशु क्रोधेशु देखील आहेत ना. विकार न मिळाल्याने मग पत्नीला मारतात, तिला बाहेर काढतात, आग लावतात, किती अत्याचार करतात. आबलावरती किती अत्याचार होतात हे देखील ड्रामामध्ये नोंदलेलं आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही धारणेसाठी जगाचा मालिक बनण्यासाठी किंवा विश्वाची बादशाही घेण्यासाठी मुख्य म्हणजे कामविकारावर विजय प्राप्त करायचा आहे. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचं आहे. जसे आपल्याला बाबा मिळाले आहेत, तसा सर्वांना बाबांची भेट घालून देण्याचा प्रयत्न, सेवा जरूर करायची आहे. बाबांची खरी ओळख सर्वांना द्यायची आहे. खरी यात्रा सर्वांना शिकवायची आहे आणि स्वतः सुद्धा आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचं आहे. इतर गोष्टीमध्ये जाऊन ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत,
ज्या समाचार आपल्या कामाच्या नाहीत, आपल्याला त्याच्यातून भाग्यप्राप्ती होणार नाहीये, त्या गोष्टीमध्ये जायचंच नाहीये. म्हणजेच आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचंय. वरदान. दुःखाची दुनिया समोर असताना देखील बेगमपूरच्या बादशाचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव. बापदादा सद्गुरूच्या रूपामध्ये माझ्या समोर उभे आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला वरदान देत आहेत. तर डोक्यावरती हात ठेवा आणि बाबा सांगतात, दुःखाची दुनिया समोर असताना बेगमपूरच्या बादशाचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव. जी. वरदानाचा विस्तार. गम आणि बेगम म्हणजे दुःख आणि चिंता रहित या विषयाचे नॉलेज तुम्हाला आत्ता आहे. दुःखाची दुनिया समोर असताना देखील नेहमी बेगमपूरच्या बादशाचा म्हणजेच चिंतारहित राज्याचा सम्राट असल्याचा अनुभव करणे हीच अष्टशक्ती स्वरूप आणि कर्मेंद्रिय जित मुलांची निशाणी आहे. आत्ताच तुम्हाला बाबांच्याद्वारे सर्व शक्तीची प्राप्ती होते, परंतु जर कोणता ना कोणता संगदोष किंवा कोणत्या ना कोणत्या कर्मेंद्रियाच्या अधीन होऊन आपली शक्ती हरवून बसता, तेव्हा मात्र बेगमपूरचा नशा किंवा आनंद प्राप्त आहे ते आपणच नाहीसा होतो. बेगमपूरचे बादशाह म्हणजे चिंतारहित राज्याचा सम्राट असल्याचा अनुभव देखील असून सुद्धा तुमच्यामध्ये संगदोष असेल किंवा कुठली तरी कर्मेंद्रिय अजून तुम्हाला विकारामध्ये घेऊन जात असेल, तर मात्र आत्म्याची शक्ती आपेच हरवून जाते आणि बेगमपूरच्या बादशाला देखील गरीब बनवते. स्लोगन. दृढतेची शक्ती सदैव सोबत असेल तर सफलता गळ्यातला हार आहे. काय पाहिजे तुमच्यामध्ये? दृढतेची शक्ती पाहिजे. मी करणारच, मी अमृतवेला करणारच, मी मुरली ऐकणारच, मुरली ऐकल्यानंतर मी त्याच्यावरती चिंतन करणारच की बाबाने हे महावाक्य सांगितलं, याचा अर्थ काय, याचा मी कसं आणू माझ्या धारणेमध्ये. म्हणजे दृढता, हर गोष्टीची दृढता. मी मुरली ऐकणार, मी अमृतवेला करणार, मी नुमाशाम करणार, मी दिवसभरामध्ये बाबांना माझा सखा साथी कोण, मला कुठलं नाती मला खूप आवडतात, त्या नात्यामध्ये त्या नात्याच्या रूपाने मी बाबांना माझ्याबरोबर ठेवणारच. चला बाबा स्वयंपाक करूया, चला बाबा शेतामध्ये जाऊया, चला बाबा धार काढूया, चला बाबा सखूबाईला भेटायला जाऊया, काय असेल ते बाबा. घरात गेली बाबा, बाहेर गेली बाबा, आली तरी बाबा, बाबा मी आले, बाबा मी चलते, चला माझ्याबरोबर. गाडी चालवत असले बाबा गाडी घ्या तुम्ही, सारथी बना, मी बसतो पाठीमागे. हर तरफ बाबा. मी चालले तरी बाबा तुम्ही पुढे चाला, मी पाठी चालत आहे. सगळीकडे बाबांचं आव्हान करायचे, कारण बाबा म्हणतात की मुलांनो, सर्व दुनियाच माझी मुले आहेत, बरोबर. तो जो मला बोलवतो त्याच्याकडे मला जावंच लागतं, कारण मी बांधलेलं आहे. आता मी ड्रामामध्ये बांधलेलो आहे. कशासाठी? तुमच्या सेवेवरती आलेलो आहे. पण जे मूल मला आठवण नाही करत, मला परत परत बोलवत नाही, मला माझ्याबरोबर कधी दोस्तीचा, कधी भावाचा, कधी बहिणीचा, कधी आईचा, कधी वडिलांचा कुठलं नातं तुम्हाला खूप आवडतं, त्या रूपामध्ये मला बोलवतच नाही, तर मी नाही येत. मग बाबा म्हणतात नाही येत मी, तसंच आहे मी. कारण मी बिना बोलवता जर तुमच्यापाशी आलो तर दुसऱ्या मुलांच्यावर अन्याय होईल ना. मग बाबा म्हणतात, कारण पूर्ण दुनियाच माझी मुलं आहेत. त्याच्यामुळे स्लोगनमध्ये होतं, दृढताची शक्ती सदैव सोबत असेल तर मात्र सफलता तुमच्या गळ्यातील हार आहे. आणि अव्यक्त इशारे. या अव्यक्त महिन्यामध्ये सर्व बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव जरूर करायचा आहे. की मला भगवंत भेटला ना, सर्व भेटलं, सगळी चिंता भगवंताला. कधी चुका होतील, कधी श्रीमताला विसरेल, कधी ज्ञानाला विसरेल, कधी परिस्थिती माझ्यावरती एकदम अटॅक करेल, कधी रावण मला माझं श्रीमतच विसरायला लावेल. परिस्थिती होऊन जाईल आणि परत लक्षात येईल, अरे सहन करायला पाहिजे होतं, कशाला मी उत्तर दिलं, हे सुद्धा होईल. तरी चिंता नाही. परत बाबांना सांगायचं, बाबा असं असं झालं, अशी परिस्थिती आली, तिने मला तसं बोललं, हा प्रसंग होता, मी थोडा वेळ तुम्हाला विसरले, मी रिॲक्ट केलं, आता परत माझ्याबरोबर चला, परत असं नाही करणार. लगेच बाबांना सांगायचं. बाबा म्हणतात, मुलांना मी वैद्यनाथ आहे,
जे मुलं मला परत परत सांगतं, माझ्यापाशी चूक मान्य करतं, त्याची चूक पण मी कमी करतो, माफ पण करतो आणि मी लगेच औषध पण पाठवतो. श्रीमताच्या द्वारे, कुठल्या तरी क्लासच्या द्वारे, कुठल्या तरी निमित्त आत्म्याद्वारे तुम्हाला मदत पाठवतील बाबा. म्हणून बाबांना सांगायचे म्हणजे जीवनमुक्त, की मला माझं सखा साथी दुःख हरताच माझ्याबरोबर आहे, तर मला कसली आता चिंता. तर बाबा त्याच्यामुळे म्हणतात या अव्यक्त महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. त्याच्यामध्ये आपल्या संकल्पाची वादळे. कशाची वादळे? संकल्प म्हणजे काय? विचार, भावना. जी आपल्या संकल्पाची वादळे किंवा कोणत्याही संबंधाद्वारे, प्रकृती किंवा समस्याद्वारे संकटे किंवा विघ्न येतात, तर त्यापासून मुक्ती मिळविण्याकरता युक्तियुक्त बना. जोपर्यंत योगयुक्त नाही तोपर्यंत विघ्नाने युक्तच आहात. योगयुक्त नाही बनत, बाबांची आठवण वारंवार नाही करत, तर समजायचं आपण प्रॉब्लेममध्येच राहणार, प्रॉब्लेमने ग्रासलेलेच आहात. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया 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 फरिश्तों. किसी को चिंतन करना है, अपना पॉइंट्स बताना है बाबा को, बता सकते हो कि मुझे ये पॉइंट बहुत अच्छा लगा बाबा, इसके ऊपर मैं अभ्यास करूँगी. किसी को लगा होगा अरे ये तो बाबा ने मेरे लिए सुनाया आज, है ना. कभी कभी आज किती वेळा असं होतं ना की मलाच बाबाने आज सगळ्या गोष्टी सांगितल्यासारखं वाटतं. प्रत्येकाला अनुभव असतो की नाही, प्रत्येकाला वाटतं अरे ही गोष्ट तर माझ्या बाबतीत घडलेली आहे, मलाच बाबांनी सांगितलं. सगळ्यांना बाबा भरपूर करतात ना मुरलीमधून. ठीक आहे. सो तुमच्याकडे समय असेल, वेळ असेल तर तुमच्यामध्ये चिंतन करा. खूप खूप शुक्रिया सगळ्यांचं. शुभरात्री. ओम शांती. थँक्यू. बाय.